हा लक्ष्मी बोल. राणादा उद्या न्यायला येणार नव तू? जे संपतोय बघ कॅम्प. येणार की. तू फक्त बॅग भरून ठेव. मी सकाळच्याला तिकडे टच होतो बघ. चालतंय चालतंय. बरं ऐक, येताना काय तुला खायला घेऊन येऊ का? काही नको, घरी जाताना आपणच घेऊन जाऊ सगळ्यांना. चालते चालते. बरं आता तू निवांत झोप, मी उद्या सकाळच्याला येतो. आई कुठे आहे? अंजली बाई स्वयंपाक घरात आहेत. तुला बोलायचं होतं काय? नको, उद्याच बोलतो मी. चल ठेवू का आता? आज आमचा शेवटचा कार्यक्रम आहे. मी गाणं म्हणणार आहे. अरे वा, हा पण पहिला नंबर आला पाहिजे बघ. एकट्याने नाही, सगळ्यांनी मिळून म्हणायचं. बरं बरं, मन मन. चल जाऊ, मी अजून प्रॅक्टिस करायची. नाहीतर आपटे मॅडम ओरडतील. बरं बरं, मी अंजली बाईशी सांगतो खुशखबर. हा ठेव फोन. हा ठेवतो ठेवतो. अंजली बाई, अंजली बाई, हो अंजली बाई लवकर या बाहेर. हो आले आले. काय झालं? काय झालं काय? उद्या लक्ष्मी येणार आहे. माहितीये मला. तुम्हाला कसं माहित? फोन तर मला आलता. तिची कॅम्प मध्ये ऍडमिशन मी करून दिली होती ना. मग जसं कॅम्प कधी सुरू होणार आहे हे मला माहिती होतं, तसंच कॅम्प कधी संपणार आहे हेही मलाच माहिती असणार की नाही. अच्छा असं आहे होय. भरती समजा जाऊ द्या. आता उद्या लक्ष्मी येणार आहे का नाही, तेव्हा जोरात तयारीला लागा. चालेल. आता युवराज बी जरा घरात रमल. घरात एकाला 2 पोर असली की जरा बरंच आहे. खरंच. हा फक्त सूरजनं जरा शांतीने घ्यायला पाहिजे. उठता बसता युवराजला ओरडत असतो. हे काय बरोबर नाही हो. मी काय म्हणते, आता सूरज भाऊजींचा घटस्फोट झालाय ना, मग आपण त्यांच्या दुसऱ्या लग्नाचं बघितलं तर? हा म्हणजे लग्नाचं बेस्ट आहे, पण हे काय बघा, ते मागच्या टायमासारखी चूक व्हायला नको एवढंच. नाही नाही, आपण ते सगळं बघूनच मुलगी शोधायची. पण ह्यो तयार होईल का? त्याचाच तर अंदाज घ्यायला हवा. हा ठीक आहे, आपण अंदाज घेऊ आणि मग सूरजला लग्नाला तयार करू. हॅलो. हॅलो सूरजराव, नमस्कार. झोपला नव्हता ना? नाही नाही नाही, बोला की. काही नाही, आपल्याला का नाही बिझनेस साठी उद्या दुबईला जावं लागतंय. काय? तेव्हा तयार राहा. एकदमच अचानक कसं? हो लई महत्वाचं काम आहे. तुम्ही आलात का नाही, लई महत्वाच्या गोष्टी कळतील तुम्हाला, म्हणून म्हणतो जाऊया. किती दिवस? 10-15 दिवस धरून चाल. हो अचानकच सांगतोय खरं आहे. अहो पण बिझनेस सुरू करायची वेळ आहे ना. हो सगळा बिझनेस मी तुम्हाला सांगत बसण्यापेक्षा ह्या ट्रिप मध्ये आपोआप सगळा बिझनेस समजून जाईल तुम्हाला. 4 ओळखी होती आणि आज ना उद्या हे सगळं शिकायच लागणार आहे. तेव्हा आलाय चान्स आणायचा तर चान्स सोडायला नको असं माझं म्हणणं आहे. तेव्हा नाही म्हणू नका, टेन्शन घ्यायचं कारणच नाही. सगळ्या कागदपत्राची जुळणा केली आहे. अहो युवराजच्या भविष्यासाठी तरी वय म्हणा. ठीक आहे, जाऊया की जाऊया. हा मग बॅग भरून ठेवा, उद्या येतोच ना याला. ठीक चालेल. तुम्ही परत लगीन करणार आहे? नाही रे बाबा, कोण म्हटलं तुला? हे बघ युवराज, मी आता लई लांब दुबईला चाललोय तुझ्या मामासंग. मी तो नीट राहा बरं का. मला मम्मी तिकडे सोडा की. कशाला? काय गरज नाही, तू इथंच राहायचं. मला राहू वाटत नाही इथं.
अरे असं बोलून कसं चालेल मर्दा? आता हेच तुझं घर आहे आणि कोर्टाने बी हेच सांगितलं ना मग तू इथंच राहायचं. जा झोप जा. नाही बघ, दुबईवरनं काय घेऊन ये तुला? अंजलीबाई, ओ अंजलीबाई या की लवकर. अंजलीबाई. अरे किती हक्का मारशील? काय एवढी घाई झाली तुला? धर घे. नाही म्हणजे अगं लक्ष्मीला आणायला जायचंय. हो पण तुम्ही जा तिला आणायला, मी नाही येते. मी तिच्यासाठी तिच्या आवडीचं मस्त जेवायला बनवते. चालते की. हा पण जे काय बनवशील ते लई भारी बनवा बघा. लक्ष्मी खुश झाली पाहिजे. राणादा, ते आज दुबईला जाणार आहे मी. दुबई? होय, ते मामांचा फोन आला तर आजच्याला. बिझनेस ट्रिप आहे तिकडे. आत्ता गेलो तर सगळा बिझनेस समजा असं म्हटलं. अरे वा. अरे तू मोठा बिझनेसमॅन व्हावा असं मला पहिल्यापासून वाटते बघ. पर किती दिवस? 8-10 दिवस. अचानक ठरलं का? होय. मी काय म्हणतो सूरज, ते आता समजा चांगलं व्हायलंय तेव्हा ते मामा सांगतात ते जरा लग्नाचं मनावर घे की. राणादा, उगाच नाही त्या भानगडीत अडकवू नका मला. अरे ह्यात भानगड कसली? आयुष्य एकट्यानं काढणं सोपं नाही. एकटा कुठं आहे मी? तुम्ही आहेसा की सगळी? अरे आम्ही काय आयुष्याला पुरणार आहे व्हय तुझ्या? आयुष्यभर साथ देईल अशी कोणीतरी हवीच आयुष्यात. माधुरी, अगं आते. मामा बघ. नमस्कार. नमस्कार. अगं ये ना, लाजू नको. काय सूरजराव, झाली का तयारी? वय झाल्या. युवराजचा निरोप घेतो निघू आपण. चंदा, चंदा. काय सनिधा? युवराज कुठे? बघ ते सकाळपासून मी अभि नाही बघितलं. थांब, मीच बघून येतो. या ना आत्या, या. या मामा. युवराज, युवराज. युवराज. ये ना, ये.
बस नाही ठीक आहे. अगं बस ग. अहो खरंच नको. बस तू बस. पाणी. बरं ही माधुरी काल बोलवतो का नाही? नमस्कार. सूरजची ओळख करून द्यायचं मनात होतं माझ्या. हो भाऊजी खालती आले की करून देऊयात ओळख. पण सांगायचं काय? युवराजला भेटायला आली आहे असं सांगूया. पण युवराज कुठे दिसत? कुठे गायब झाला? वर खोलीत असेल. असं युवराज, युवराज, अरे इथं काय करायलीस तू? अरे काय चाललंय हे? का डोसकं बिस्कं फिरलंय काय तुझं? मी फाडणार. माझ्या मम्मीचा फोटो काढलाय ना तुम्ही, आता तुमचा पण फोटो काढणार मी. सर्किट बिरकी झालास काय तू? मी नाही तुम्ही सर्किट. हे घर सर्किट, या घरातली माणसं सर्किट. ओबाड फोडून मी तुझं गप्पच नाही तर. त्याशिवाय काय येते तुम्हाला? तुमचं अख्खं खानदान सर्किट आहे. तू असं नाही सुधारणार तुझ्या तू. मारा मारा, त्याशिवाय काय येते तुम्हाला? मी घाबरत नसतो कोणाला. हे बघ युवराज, न पुढे असा वागलास तर माझ्यासारखा वाईट कोण एवढं ध्यानात ठेव. माधुरी, आमचे सूरज भाऊजी स्वभावाने फार चांगलेत. एकदा का तुझी व्यवस्थित ओळख झाली ना की मग काही अडचण नाही. होय, पण केव्हा केव्हा भडकतोय. हा पण काय कारण असेल तरच. आता माणूस आहे म्हटल्यावर राग येणारच. आपलं कामच आहे त्यांना समजून घेणं. सूरजराव घेतला का निरोप? माधुरी एकदम जुना मोठा आहे बर का वाडा. तुला बघायचं का वाडा? सूरज भाऊजी, ही माधुरी. हिला जरा आपला वाडा दाखवाल का? मी अहो मी चहा करते आणि राणाजी मामांसोबत बसतील इथे. होय, चंदा जावल की? नाही नाही, चंदाताई माझ्या बरोबर काम करायला येणार आहेत किचन मध्ये. गोदाका चला. चंदाताई चला. वहिनी, अरे सूरज, ते बरोबर आहे बघ अंजलीबाईंचं. त्यासनी वाडा दाखव. अरे त्यांच्याकडे हे समजा नवं आहे. त्यांनी वाडा कधी बघितलेला नाही, तेव्हा जरा त्यासनी वाडा दाखव तू. अरे पण काय मामा, बरोबर नवं? वय वय. माधुरी जा बघून घे वाडा.
या. मामा आता ओळख होईल. ते इकडं 2 खोल्या आहेत वरती आणि यो सज्जा. हे सगळं लाकडाचं होतं आधी, मग नंतर ते कोबा करून घेतलाय आम्ही. हा, आणि इकडं मागच्या अंगाला गोठा बी आहे. बघून कसलं भारी आहे हे. म्हणजे लय मोठं घर आहे बघा. किती माणसं राहतात? राणादा, मी, गोदाक्का, वहिनी आहे, युवराज आहे, लक्ष्मी आहे. हा, आणि शिरपई दादा बी कधी कधी थांबतात मुक्कामाला. म्हणजे एवढ्या मोठ्या घरात फक्त 6 जण? चंदा आहे की. फक्त 7? आता माणसं कशाला मोजत बसून. ते बी खरंच आहे म्हणा. आता माणसाने काम करायचं की माणसं मोजायची? तुम्ही तरी कशाला मोजताय माणसं? अहो असं नाही, घरातलंही माणसं असलं की घर कसं भरल्यासारखं वाटतं. आमच्या नंदिताताईचं बी घर लय मोठं आहे, पण त्यात फक्त 2च माणसं आहे. त्यात काका बी दौऱ्यावर असतात आणि काकी बिचारे एकटेच घरी. चुकलं माझं. त्यांचं नाव काढायला नको होतं. पण मला घर माणसाने भरलेलं असलं की लय भारी वाटतं बघा. म्हणजे प्रत्येकाच्या आवडी निवडी जपत दिवस कसं जातो ना कळतच नाही. त्यात मला सगळ्यांना चांगलं चांगलं करून खायला घालायला बी आवडतं. एवढंच मनाला भारी वाटतं. माझ्या बहिणी बी तशाच आहेत. तर खाली होतं त्यानं स्वभावाला 1 नंबर आहेत बघा. म्हणजे बघूनच कळतं त्यांच्याकडे. ही त्यांची खोली आहे. हा, या. ही माझी आणि नंदिता. तुमची आणि युवराजची. हा. युवराज कुठे आहे? असं ना. भेटू का? सूरज, अरे छान लाईये खाली ये. मी भेटत आला. मी खाली थांबतो. ते बॅग घेतो जरा.